पालघरच्या डहाणू तालुक्यातील सायवनसह आसपासच्या गावपाड्यांना सध्या तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना कोरड्या पडलेल्या ओढ्यात खड्डे खणून त्यात साचलेल्या पाण्यावर अवलंबून राहावं लागतंय। सायवनच्या भावरपाडा आणि परिसरातील गावांमध्ये महिलांना पाण्यासाठी अनेक किलोमीटर पायपीट करावी लागते। त्यामुळे या परिसरातल्या नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत। याच खड्ड्यातील पाणी जनावरांसाठी वापरलं जात असल्यानं नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जाते। दरम्यान जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत हजारो कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनांची कामं ही अनेक वर्षांपासून रखडली असल्याचा आरोप हा ग्रामस्थांनी केला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।